प्रेक्षकांना विनंती आहे की आपण पडद्याच्या पाठीमागे बसा. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सूचना आली आहे, कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये हा देखील उद्देश सूचनेचा असू शकतो. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण पडद्याच्या पाठीमागे बसायचा. थँक्यू सो मच. प्रेक्षकांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. संध्याकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सेमीफायनल नंबर 1 जय हनुमान पाडगाव त्यांच्या विपक्षामध्ये मानस 11. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथमेश सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जय हनुमान क्रिकेट संघ पाडगाव या टीमकडनं यश, त्याच्या सोबतीला फलंदाज सुभाष. गेम इज ऑन. अंपायरचा ग्रीन सिग्नल. 3-2-1 लेट्स प्ले. दोन्ही संघाला भरपूर सारे शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू खोलव्या टप्प्याचा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कपिल त्या ठिकाणी. कपिलचं क्षेत्ररक्षण चांगलं झालं या चेंडूवरती. एकच सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं सध्या त्या ठिकाणी धावफलकाचा श्री गणेशा सेमीफायनल नंबर 1च्या मॅच मध्ये सध्या केला जातोय. श्री गणेश क्रिकेट संघ तागवडे आयोजित श्री गणेश चषक 2025 या स्पर्धेचा अंतिम आणि अगदी अखेरचे काही तास उरलेत, कारण सेमीफायनल 1चा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल या मॅच मध्ये श्री गणेशा केला जातोय. पुढील चेंडू समोरच्या दिशेने फोर्स केलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये कपिल तुम्हाला पेट्रोलिंग करत असताना सीमारेषेचं संरक्षण करत असताना पाहायला मिळेल. एकच सिंगल या चेंडूवरती सध्या तुम्हाला पाहायला मिळते. यश आणि सुभाषची जोडी सध्या तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन या सूत्राचा उपयोग सध्या या सेमीफायनलच्या मॅच मध्ये जय हनुमान पाडगाव संघाकडनं करण्यात आलाय. आणि सुरुवातीच्या 2 चेंडूवरती शांत सुरुवात सध्या आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा सध्या तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा प्रथमेश अंपायरच्या डाव्या बाजूने यशसाठी. बॅटची बाहेरची कडा. विकेट किपरनं चांगला झेल त्या ठिकाणी टिपला. राहुल होते विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळेल. आणि पहिला मोठा हादरा, पहिला गडी या ठिकाणी गमावला होता या मॅच मध्ये जय हनुमान पाडगाव क्रिकेट संघाला. हा पहिला धक्का, बिग लॉस. अनेक सारे मान्यवर संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्हाला जोडले जात आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. ऑनलाईन व्ह्युअर्स, ऑनलाईन जेवढे प्रेक्षक आम्हाला सध्या 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जोडले गेलेत त्यांचं देखील आपण अच्छा या अंतिम आणि अखेरच्या दिवसामध्ये स्वागत करूयात. तब्बल 3000 व्ह्युअरशिप आजच्या दिवसामध्ये आम्हाला या ठिकाणी आपण पाहतायत 7 स्टार माध्यमच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झाली आहे. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज कल्पेश मार्के सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कल्पेश सध्या त्या ठिकाणी गार्ड घेत असताना ऑन स्ट्राइक तुम्हाला पाहायला मिळेल. उजव्या हाताचा विस्फोटक फलंदाज प्रथमेश. लव फुल टॉस आहे, कव्हर्सला फटका, डाऊन दी ग्राउंड, स्टेप आउट झाले. पद्धत त्याचा सुयोग्य वापर. चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4-4-4 चौकार. कोंडी आता फोडली आहे. 6 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइड ला इनफिल्ड क्लिअर केली. आउटफील्ड फास्ट मैदानाची 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात आणि अखेर शर्यत इथे जिंकले चेंडूना. 3 क्षेत्ररक्षकांच्या मधनं चेंडू फरार. सलगचा हा दुसरा 4 चौकार. दहा धावा धावफलकावरती. प्रथमेशवरती आता आक्रमण केलं गेलंय कल्पेशच्या माध्यमातून. ज्या गोष्टीचा उल्लेख केला की एक विस्फोटक फलंदाज आहे कल्पेश, तीच वृत्ती या मॅच मध्ये सध्या तो स्वीकारतोय. 2 चौकार, एक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि एक सी कॉर्नर क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते. क्रीज मात्र सोडली होती. अंपायरचा सिग्नल षटक समाप्तीचा इशारा आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा त्या ठिकाणी तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. चला क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करायचा. मानस 11 संघ
कपिल अँड ऑल टीम रिक्वेस्ट असेल आपल्याला की आपण क्षेत्ररक्षण आपल्याला लगेच त्या ठिकाणी सज्ज करा. अगदी थोड्याच वेळामध्ये अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून मान्यवरांची लगबग आपल्या मुख्य मंचावरती राहिली आहे आणि आजच्या या शेवटच्या अंतिम दिवसामध्ये देखील थोड्याच वेळामध्ये सन्मान्य श्री दत्ताजी गणू हरट, ग्रामपंचायत सदस्य मोगर, त्यांच्या समवेत सन्मान्य श्री हरिचंद्र भोईर साहेब जे सध्या उपस्थित आहेत, त्याचनंतर गजानन कडाली माजी सरपंच ग्रामपंचायत मोगर, त्याचबरोबरने सन्मान्य श्री पांडुरंग लचका जे ST महामंडळ कर्मचारी आहेत त्यांचं देखील थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर दिगंबर वाघ साहेब जे उद्योजक आहेत, त्याचबरोबरने सन्मान्य श्री सिद्धेश कमलाकरजी भोईर युवा उद्योजक आणि त्यांच्या समवेत माननीय सौभाग्यवती सीमा संजयजी भोईर सरपंच ग्रामपंचायत मोगर या मान्यवरांचा अगदी थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला शुभागमन पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात कपिल शेंडे सध्या गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू एक सिंगल सुभाषच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक त्या ठिकाणी रोटेट कल्पेश आता स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. 11 वरती 1 गडी 1.1 निल्सन आकडा सध्या तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. परंतु या चेंडू नंतर या आकड्यामध्ये त्या ठिकाणी बदल नक्कीच होणार कारण चेंडू पाठवलाय डीप मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी बिगिट कल्पेश मार्केचा हा धडाका धूम धडाका षटकार. देखील चांगलं करण्यात आलं. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतात कशा प्रकारे समोरच्या दिशेनं फुटवर्कचा उपयोग करण्यात आला. चांगला चेंडू होता, त्या चेंडूचा समाचार देखील घेण्यात आला. अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये 6 धावा बनवल्या. कपिल वरती आता प्रेशर असेल. 2 चेंडू त्याने टाकले. तब्बल 7 धावा या मॅच मध्ये आतापर्यंत खर्च केल्यात कारण 3 षटकांचा सामना. सेमी फायनल नंबर 1 कोणत्या संघाला मिळेल मेगा फायनलचं तिकीट या मॅचचा निकाल तुम्हाला सांगून जाईल की कोणता संघ त्या ठिकाणी अंतिम आणि अखेरच्या फेरीमध्ये जाऊन पोहोचेल. दोन्ही संघ प्रयत्न करतील यामध्ये तील मात्र शंका नाही. या दोन्ही संघाकडनं कडवा संघर्ष या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू चांगला आपल्याला पाहायला मिळेल. अंपायरकडे दाद मागतात परंतु चेंडू अगदी लाईनच्या आतमध्ये गेलाय. नो डाऊट डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहिलं तर लाईन अगदी पकडली गोलंदाज कपिलनं. या गोत्याचा चेंडू थोडी मिस्टेक कपिलच्या माध्यमातून त्यानंतर लगेचच कमबॅक करण्यात आलं. रन जास्त नाही 2-3 पावलांचा रनअप घेत असताना सध्या तो गोलंदाजी करतोय. खोलवा टप्प्याचा बॉल होता डीप क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आहे. सेकंडचा कॉल आणि आता काय घडलाय नो स्ट्राईक एंड वरती मात्र फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल. सुभाष दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता. एक सिंगल तर कंप्लीट झाली होती यामध्ये शंका नाही. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतायत लॉंग ऑन क्षेत्रामधनं त्या ठिकाणी फिल्डरनं चांगली फेकी दिली आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंड वरती आपण जर पाहिलं तर फलंदाज अगदी लॉंग शॉर्ट क्रीज राहिले. क्रीज पासून भरपूर दूर राहिले होते सुभाष आणि रणूच्या स्वरूपामधनं सध्या ते बाद झालेत. 18 या आकड्यावरती हा दुसरा धक्का. एक सिंगल एक विकेट MS मानस 11 या संघाच्या खात्यामध्ये जातीय. दुसरा धक्का लागला जे हनुमान पाटगाव क्रिकेट संघाला. सध्या नवीन फलंदाज सचिन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सचिन धुमाल हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे आणि सध्या तोच मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करतोय. इनॅट नंबर 4 4थ्या क्रमांकामध्ये. शेवटचे 2 चेंडू या षटकामध्ये आतापर्यंत शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर कल्पेश मार्केने धमाका दाखवला. षटकार आला त्यानंतर कपिलचं कमबॅक. म्हणजेच आपण विचार केला प्रत्येक चेंडूवरती सडेतोड उत्तर दोन्ही बाजूने दिलं जात आहे आणि खोलवा टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. लहू गायकर चेंडूच्या खाली आले. झेल मात्र सोडली. सिंगल कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल त्या ठिकाणी आता करण्यात आला होता. कल्पेशला असं वाटलं की आता आपण बाद होऊ शकतो. झेल मात्र सोडण्यात आला परंतु सचिन त्या ठिकाणी क्रीज पर्यंत अगदी पोहोचले होते. कल्पेशला अगदी आपण पाहिलं तर फक्त एकच सिंगल घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. एका सिंगलच्या मदतीने सध्या संघ त्या ठिकाणी पुढे सरकेल. 19 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. सध्या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण हर्षल टोपलेला पाहतायत. स्मिथ हर्षलच्या तोंडावरती 4 दिवस या स्पर्धेसाठी चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी उशिराने आली आहे. फेकी थोडी उशिराने आली आहे. आकाश होते त्या ठिकाणी. आकाशच्या माध्यमातून लेझी फेकी आपल्याला पाहायला मिळाली.
आणि षटक क्रमांक 2 चा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये सध्या पूर्ण झाला. 21 धावा. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो चेक हॅलो चेक. एकवीस धावा धावफलकावरती. अंतिम षटक आकाश सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कल्पेसाठी बॅटची कडा. विकेट किपर राहुल न चुकी केली आहे. त्याला बीट करून चेंडू चाललाय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. कशाही प्रकारे धावा येऊ द्या. त्या धावा अतिशय आवश्यक आहेत. जे हनुमान पाडगाव क्रिकेट संघाला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहतायत. बॅटची बाहेरची कडा लागली विकेट किपरच्या. डाव्या बाजूने चेंडू त्या ठिकाणी फ्लाय झाला. सरळ निघून गेला ब्लॅक स्क्रीनच्या समोर. 4 धावांसाठी नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 25 धावा सध्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सध्या प्रमोदजी दमाणे यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांना देखील विनंती आपण देखील मुख्य मंचावरती या. युवा उद्योजक पाडगावचे त्यांना देखील विनंती आपण देखील मुख्य मंचावरती यायचा. आणि कोण कोण येणार आहेत? सिद्धेश भोईर आणि सीमाताई भोईर ते आहेत ना इथं. तर याच दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झाला सन्माननीय श्री सिद्धेश कमलाकरजी भोईर युवा उद्योजक. त्यांच्या समवेत माननीय सौभाग्यवती सीमा संजय भोईर सरपंच ग्रामपंचायत मोघर या मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये शुभागमन झालाय. त्यांना विनंती की आपण मुख्य मंचावरती येऊन या स्पर्धेची शोभा वाढवायची. स्थानापन्न व्हायचा. मोस्ट वेलकम. आणि त्यांच्या समवेत सन्मान्य श्री दत्ताजी गणुहरड साहेब ग्रामपंचायत सदस्य मोघर या मान्यवरांचं शुभागमन होत आहे. वेलकम 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 ऑल ऑफ यू. चला मॅचच्या दिशेने आपण सध्या जाऊयात. कल्पेशसाठी यावेळी देखील बॅटची बाहेरची कडा लागली. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. थांबेल का हा चेंडू? तर नाही. चेंडूने मारली आहे कल्टी. चेंडू चालला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी नशिबाची साथ फलंदाज कल्पेश मार्केला मिळतीये. 4 धावा हा दुसरा चौकार. दोन चौकार आलेत. 29 धावा धावफलकावरती. आकाश सध्या षटक क्रमांक 3 आणि अंतिम अखेरचे षटक टाकतोय. 29 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 10 होत्या. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 होत्या. आणि त्यानंतर 2 चौकार आणि प्रेशर गोलंदाज आकाशवरती. हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आणि व्हाईटच्या मदतीने सध्या संघाची धावसंख्या पुढे सरकेल 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती सध्या अंकित होत आहेत. 2 गडी या मॅच मध्ये नक्कीच गमावलेत. यश आणि सुभाष जे सलामीसाठी आले होते ते त्या ठिकाणी बाद झालेत. परंतु कल्पेश डाव मात्र स्वतःच्या खांद्यावरती घेतला. 9 चेंडूमध्ये 24 धावांची वैयक्तिक खेळी कल्पेशची. हेलिकॉप्टर उडवलाय आणि हेलिकॉप्टर कपिल शेंडेच्या हातामध्ये लँड झालाय. जबरदस्त झेल कपिलचा. अगदी काही अंतरामध्ये हा चेंडू त्याने टिपलाय. विकेट आली आहे. विकेट कल्पेश मार्केची आली आहे. गोलंदाज आकाशला सफलता 30 या आकड्यावरती. हा तिसरा धक्का.
संघाला. कल्पेश चांगल्या टच मध्ये होता. कल्पेशने त्या ठिकाणी 10 चेंडूंचा सामना केला. 24 वैयक्तिक धावा कल्पेशच्या बॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या. चांगली बॅटिंग कल्पेश करत होता. हेलिकॉप्टर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला होता. एलिव्हेशन जास्त नव्हतं. आता मयूर आलाय. स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. वेगवान चेंडू होता. क्विकर वन आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आता नॉन स्ट्राईक एंड वरती स्वतःची विकेट मात्र आता सोडली आहे फलंदाज सचिनला. त्या ठिकाणी धावचीच्या स्वरूपामध्ये मात्र बाद त्या ठिकाणी घोषित केले अंपायरना. अगदी आपण पाहिला तर वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. गोलंदाज आकाशच्या माध्यमातून माफ करा. या ठिकाणी या स्पर्धेच्या नियमानुसार जर फलंदाज चेंडू निर्धाव खेळत असेल आणि विकेट किपरच्या हातामध्ये तो चेंडू गेला तर धाव देखील नाहीये आणि त्या ठिकाणी विकेट देखील ग्राह्य धरली जाणार नाही. मात्र तो चेंडू निर्धाव असेल. कवचला फटका सजवला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेत. प्रयत्न चांगले होते फिल्डरचे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रथमेश आय थिंक चांगला फेक प्रथमेशच्या माध्यमातून तिसऱ्या धावेचा प्रयत्न. आता नॉन स्ट्राईक एंड वरती मात्र सफलता मिळेल. 2 धावा आणि त्याच बरोबरीनं 1 रनआउटची विकेट. या चेंडूवरती मयूर त्या ठिकाणी सध्या बाद होईल. हा 4था धक्का लागलाय. 32 या आकड्यावरती शेवटचा चेंडू या मॅच मध्ये शिल्लक आहे. सध्या तुषार मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करतोय 6व्या क्रमांकामध्ये. अजून तुम्ही 32 धावा सध्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 4 गडी या ठिकाणी बाद झाले. सचिन शेवटच्या आणि अंतिम चेंडूसाठी स्ट्राईक एंड वरती मोठा फटका अपेक्षित होता सचिनच्या माध्यमातून, परंतु गतीमध्ये परिवर्तन. धीम्या गतीचा चेंडू आणि अंपायरचा सिग्नल. ओव्हर इज कंप्लीट. पहिला डाव या ठिकाणी संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मी तर म्हणेन चांगली स्थिती आहे. 32 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. आता 33 चं लक्ष असेल. तर याच दरम्यान आपण मुख्य मंचावरती शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तर या दरम्यान सन्मान्य श्री प्रवीणजी भोईर साहेब युवा उद्योजक या मान्यवरांचं शुभागमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण सध्या मुख्य मंचावरती या. सन्मान्य श्री प्रवीण दादा भोईर साहेब युवा उद्योजक या मान्यवरांचं क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण सध्या मुख्य मंचावरती यायचं. मान्यवरांना विनंती आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचा आणि आपण मुख्य मंचावरती शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. मी विनंती करेन सन्माननीय श्री हरिचंद्र दादा भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते जातोय. शुभ सन्मान करतोय. सन्मान्य हरिचंद्रजी भोईर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी सन्मानित करायचं. सन्मान्य श्री सिद्धेशजी कमलाकरजी भोईर या मान्यवरांना युवा उद्योजक आहेत. सिद्धेश कमलाकरजी भोईर या मान्यवरांचा शुभ सन्मान मी विनंती करेन सन्मान्य श्री हरिचंद्र भोईर यांच्या शुभ हस्ते आपण मुख्य मंचावरती करायचं. मयूर मुख्य मंचावरती सध्या शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. सन्मान्य श्री सिद्धेशजी कमलाकरजी भोईर युवा उद्योजक या मान्यवरांचा शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय. सन्मान्य हरिचंद्रजी भोईर यांच्या शुभ हस्ते मुख्य मंचावरती महाराष्ट्राचं महावस्त्र, महाअलंकार, मायेची प्रेमाची दमदार उबदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं आपुलकीचं प्रतीक असणारा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी
मान्यवरांना शुभ सन्मानित केलं जातं। त्यानंतर आपण सन्मानित करूयात मान्य सौभाग्यवती सीमाताई संजयजी भोईर, सरपंच ग्रामपंचायत मोगर। या मान्यवराचा शुभ सन्मान मी विनंती करेन सन्माननीय श्री गजानन कडाल यांच्या शुभ हस्ते आपण मुख्य मंचावरती करणार आहोत। फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, रिक्वेस्ट आहे। शुभ सन्मान या ठिकाणी सध्या मुख्य मंचावरती आपण पाहताय। त्याचबरोबर ना फटाक्यांच्या आतिषबाजीनं या ठिकाणी आपण पाहतात मान्यवरांचा शुभ सन्मान सन्माननीय सौभाग्यवती सीमाजी संजय भोईर, सरपंच ग्रामपंचायत मोगर। या मान्यवरांचा शुभ सन्मान सध्या मुख्य मंचावरती संपन्न झाला। आता कोणाचं आहे? हॅलो चेक, हॅलो चेक। अंपायरच्या माध्यमातून विकेटची घोषणा त्या ठिकाणी केली गेली। रिव्ह्यू नाहीये, फक्त बिमार आणि रनआउट साठी रिव्ह्यू आहे। अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन। अंपायरच्या निर्णयावरती नो अग्रीमेंट। फलंदाज कपिल त्या ठिकाणी सध्या बाद होते। पहिला चेंडू बॅट शिकेडा, विकेट किपरचा चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला। तर आणखी काही शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरती करूयात। सन्मान्य श्री जानू निरगुडा या मान्यवरांचा शुभ सन्मान माजी सरपंच काचकोली, सन्मान्य गजाननजी कडल या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मुख्य मंचावरती हा शुभ सन्मान या ठिकाणी करतोय। शुभ सन्मान सध्या मुख्य मंचावरती आपण या ठिकाणी करतोय। कॅमेरामॅन आपण देखील त्या ठिकाणी कव्हर करायचं। शुभ सन्मान सध्या मुख्य मंचावरती आपण या ठिकाणी VIP डाईज त्या ठिकाणी आपण शुभ सन्मान मात्र कव्हर करतोय। मांडवरांचा शुभ सन्मान। नवीन फलंदाज सध्या लहू गायकर आपल्याला पाहायला मिळेल। पहिल्या चेंडूवरती कपिलची विकेट, मोठी विकेट। अगदी आपण पाहिलं तर कपिल जे अतिशय महत्त्वपूर्ण खेळाडू होते या मॅच मध्ये ते सध्या बाद होत आहेत। रोशन दमानेचा वेगवान चेंडू सध्या आपल्याला पाहायला मिळाला। लहू साठी ऑनसाइड आडवा बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न, चेंडू बाउन्स झालाय। चेंडून गती आणि उचली या चेंडूवरती प्राप्त झाली आहे रोशन दमानेला। पाडगाव एक्सप्रेस म्हणून त्याची ओळख देखील आहे। दोन चेंडू या ठिकाणी संपन्न आलेत। ऑनसाइडला दोन निर्धाव चेंडूंचा उत्तर लहू गायकरच्या बॅटमधनं तुफानी फटका, चेंडू फेकून दिलाय। लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, बिगेट षटकार।
सन्मान या ठिकाणी करतोय सन्मान्य श्री प्रवीण दादा भोईर साहेब युवा उद्योजक या मान्यवरांचा शुभ सन्मान मी विनंती करेल बलिराम हिंदोळा यांच्या शुभ हस्ते सध्या मुख्य मंचावरती आपण संपन्न करणार आहोत. मान्यवरांचा शुभ सन्मान सध्या मुख्य मंचावरती सन्मान्य प्रवीणजी भोईर साहेब युवा उद्योजक याचा शुभ सन्मान बलिरामजी हिंदोळा या मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जातोय आणि षटकाराचं उत्तर आता विकेट दिलाय गोलंदाज रोशन दमानेना यस्त्या उद्ध्वस्ता त्या ठिकाणी क्लीन बोल्ड हा दुसरा हादरा. तर या दरम्यान आणखीन एक शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरती संपन्न करणार सन्मान्य श्री संजयजी भोईर MIDC ऑफिसर या मान्यवरांचा शुभ सन्मान मी विनंती करेन सचिन हिंदोळा या मान्यवरांना की आपल्या शुभ हस्ते सध्या आपण मुख्य मंचावरती संपन्न करायचा. मान्य श्री संजयजी भोईर MIDC ऑफिसर यांचा शुभ सन्मान सचिनजी हिंदोळा यांच्या शुभ हस्ते सध्या आपण करणार आहोत मुख्य मंचावरती. मानस 11 हा संघ सध्या या मॅच मध्ये स्ट्रगल करतोय. कपिल बाद झाला त्यानंतर संघाचे जे पुरस्कर्ते आहेत लहू ते देखील सध्या मैदानाचा ताबा त्या ठिकाणी सोडतायत. मुख्य मंचावरती सध्या शुभ सन्मान तुम्हाला पाहायला मिळेल. मान्यवरांचा पुनः एकदा शब्द सुपना आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 या आकड्यावरती आता हा दुसरा हादरा लागलाय. नवीन फलंदाज सध्या प्रथमेश तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणारा संघ रिक्वेस्ट फलंदाजाला की आपण देखील 30 सेकंदाच्या आतमध्ये मैदानामध्ये त्या ठिकाणी गार्ड घ्यायचा स्टान्स घ्यायचा खेळण्यासाठी. इंटरनॅशनल मध्ये असे भरपूर सारे नियम आहेत. ज्यावेळेस फलंदाज त्या ठिकाणी बाद होतो त्यानंतर फक्त 30 सेकंदांचा अवधी असतो नवीन येणाऱ्या खेळाडूकडे नवीन येणाऱ्या फलंदाजाकडे की 30 सेकंदामध्ये त्या फलंदाजांना पूर्णपणे खेळपट्टीवरती जाऊन खेळण्यासाठी सज्ज राहायचा. रोशन बॅटची त्या ठिकाणी आय थिंक अंपायर कडे अपील केली गेली आहे. अंपायर कडे स्ट्रॉंगली अपील त्या ठिकाणी आता केली गेली आहे. दोन्ही अंपायर त्या ठिकाणी सल्ला मसलत करतायत. रिव्ह्यू नाहीये वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव शेंडू सध्या तुम्ही पाहतायत. सेमी फायनल नंबर 1 दुसऱ्या डावामध्ये गोलंदाज रोशन दमानेची गोलंदाजी या ठिकाणी सध्या जबरदस्त राहिली आहे. 2 विकेट त्याने टिपल्यात आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात. अंतिम चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक 1 मध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. डीप मध्ये फिल्डर तुषार चांगला क्षेत्ररक्षण. सेकंडचा कॉल कोणत्या प्रकारे होणार नाहीये. फक्त एकच सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. अंपायरचा सिग्नल षटक समाप्तीचा आणि षटक समाप्तीच्या नंतर एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा फलकावरती. तर या दरम्यान मुख्य मंचावरती आपण शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. सन्मान्य श्री हरिचंद्र शेठ भोईर या मान्यवरांचा शुभ सन्मान जे उद्योजक आहेत यशवंतजी मेंगल यांच्या शुभ हस्ते सध्या आपण मुख्य मंचावरती मान्यवरांचा शुभ सन्मान करणार आहोत.
सामना या ठिकाणी आपण पाहता येता मानस 11 त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान पाटगाव सेमीफायनल नंबर 1. चला स्पीडअप करायचा रिक्वेस्ट आहे मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सूचना येते. जास्त वेळ आपण घेऊ नका. अजूनही सेमीफायनल 2 आणि मेगा फायनलचा सामना त्या ठिकाणी आपल्याला कव्हर करायचा. 8 धावा आहेत धावफलकावरती. उर्वरित समीकरण त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 12 बॉल 25 ची गरज. रोहिदास तयार होतोय. पहिला चेंडू फुल टॉस आणि तो जाईल मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रथमेशच्या बॅट मधला हा संघर्षाचा शंखनाद. सिक्सर. गोलंदाजी देखील पहिल्या षटकामध्ये टाकली होती. 10 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर फलंदाजी करत असताना आता पहिला चेंडूवरती षटकार तुम्हाला पाहायला मिळाला अगेन्स्ट रोहिदास साळवे, ज्याच्याकडे
हॅलो चेक. तर थोडं तांत्रिक अडचणीमुळे आम्ही ऑनलाईन व्ह्यूअर्सची दिलगिरी व्यक्त करतोय. तर पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. सामना ठिकाणी आपण पाहतात -11 जय हनुमान पाटगाव. सेमीफायनल नंबर 1. 14 धावसंख्येवरती चौथा आदरा या ठिकाणी लागला. पहिल्या चेंडूवरती प्रथमेशनं रोहिदासवरती आक्रमण केलं, परंतु त्यानंतर जी कमबॅक केलं गोलंदाज रोहिदासनं 2 विकेट त्या ठिकाणी टिपला. विकेट एंट्रीवरती डॉट चेंडू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हा चेंडू अंपायर त्या ठिकाणी पाहतायत वाईट चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अंपायरचा सिग्नल हा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी अपेक्षित होतं दगडबंद आवाज येणं, कारण चेंडू बऱ्याच उंचीवरती होता. परंतु मी माहितीसाठी सांगतो की वाईट रेषेच्या बाहेर चेंडू टप्पा झाला. जर वाईट रेषेच्या आतमध्ये चेंडू पडला असता तर अंपायरने नो बॉल घोषित केला असता, परंतु अगोदरच चेंडू वाईट रेषेच्या बाहेर, त्यामुळे अंपायरनं त्या ठिकाणी हा वाईट डिक्लेअर केला. एक्स्ट्रा धाव 15 धावा धावफलकावरती. टर्न अँड बाउन्स, टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर कमबॅक. फक्त 7 धावा आतापर्यंत खर्च केलात. टीमची टोटल आहे 15 आणि येणारे चेंडू शिल्लक असतील त्या ठिकाणी 7 आणि 7 चेंडू मध्ये गरज आहे तब्बल 18 या धावसंख्येची. हा चेंडू फार महत्वाचा. हा चेंडू आता चांगल्या टप्प्यावरती, चांगल्या दिशेनं आणि चांगल्या गतीनं टाकावा लागेल गोलंदाज रोहिदास साल्वेला. फटका फसलाय. झेलची संधी. कोणता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल. सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. वरती आता फेकी आणि फलंदाज. आकाशची विकेट आली आहे. सेलिब्रेशन त्या ठिकाणी सुरू झाला. जय हनुमान पाटगाव क्रिकेट संघाचा हा धक्का 5वा 15 या आकड्यावरती. फलंदाज बाद. सदस्य मोगर या मान्यवरांना विनंती की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. डाव सध्या कोसळतोय, डाव सध्या पडतोय, डाव सध्या त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डाव पूर्णपणे सध्या कोसळलेला तुम्हाला पाहायला मिळेल. 6 चेंडू गरज आहे त्या ठिकाणी. आपण एकंदरीत विचार केला तर 17 या धावसंख्येची. 6 चेंडू 17ची गरज. चला क्षेत्ररक्षण सज्ज करा जय हनुमान पाटगाव संघ. क्षेत्ररक्षण आपण लगेच सज्ज करायचं. यानंतर अजूनही 2 सामने त्या ठिकाणी उर्वरित आहेत, ज्यामध्ये सेमीफायनल नंबर 2 सिलंदवाडी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ त्या ठिकाणी तुम्हाला जय हनुमान तोंडली पाहायला मिळेल. सूरज विषय अँड कंपनी. कल्पेश मार्केचा चेंडू. पहिला चेंडू लेग स्टिक वरती होता. फुल टॉस. ओमकारनं चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती आता शंखनाद येतोय. फलंदाज ओमकारच्या बॅटमधनं हा बिगिट षटकार. बावीस धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिला चेंडू कल्पेश मार्केचा लो फुल टॉस लेग स्टिक वरती पायांवरती होता. सरळ पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर ऑफ द विकेट. पुन्हा एकदा कल्पेश. हा चेंडू चांगला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जास्त शफल झाले होते फलंदाज त्या ठिकाणी. आपण पाहिलं तर मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सूचना येते की खेळाडू कक्षामध्ये थोडी शांतता राखायची. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू 11ची गरज. हा चेंडू देखील चांगला. विकेट किपर कडे मिस्टेक. डायरेक्ट हिट. बॅकअप साठी सचिन त्या ठिकाणी अवेलेबल आहे. सेकंडचा कॉल आणि आता फलंदाज त्या ठिकाणी कोणता बाद आहे त्या ठिकाणी अंपायर नक्कीच कन्फर्म करतात.
स्ट्राईक रोटेट झाली आहे की नाही, अंपायर त्या ठिकाणी नक्कीच कन्फर्म करतील. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. मोहित बाद झाला. एक सिंगल आणि एक विकेट. सेकंड सेमीफायनल जय हनुमान तोडली संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये सिलंदवाडी संघ. 3 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज नंदू. टॉस आपण टॉस बॉक्स मध्ये करतोय. सिद्धेजी कमलाकर भोईर यांच्या शुभ असते. त्यांना विनंती की आपण मुख्य मंचावर त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉस मात्र संपन्न करायचा. 3 चेंडू 10 ची गरज असताना आता डॉट बॉल. मॅच आता मात्र रंगात येते, ढंगात येते. 2 चेंडू 10 ची गरज. 2 मोठे फटके हवेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि त्या नियमामध्ये आपण एक सामना पाहिला होता ज्यावेळेस जुगरेवाडी संघ त्यांच्या विपक्षामध्ये श्री गणेश जय हनुमान तोडली संघ त्या ठिकाणी खेळत होता. एका चेंडूवरती 2 धावसंख्येची गरज असताना त्या ठिकाणी फलंदाज दुहेरी धावेमध्ये बाद झाला होता. टॉस इथे जिंकला जय हनुमान तोडली संघानं. फिल्डिंगचा डिसिजन. 2 चेंडू 10 ची गरज. सामना सध्या अटीतटीचा आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू 10 ची गरज. फील्ड पोझिशन तुम्ही पाहू शकता. अगदी फलंदाजाच्या समोर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठमध्ये उभे राहिलेत. 2 चेंडू आणि 10 ची गरज मॅच मध्ये. फलंदाजाला मात्र बॅट दोन्ही चेंडूवरती फिरवायची आहे. 23 धावा सुद्धा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. 2 चेंडू 10 ची गरज. एक चांगला चेंडू टाकायचे गोलंदाज. कल्पेशला हा चेंडू पाहावा लागेल. अंपायरचा सिग्नल त्या ठिकाणी आता रेफर केलंय बीमर साठी, परंतु चेंडू सरळ चालला डीप मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार तर नक्की झालाय. आपण बीमर या ठिकाणी चेक करूयात. मेन अंपायर आपणच या ठिकाणी. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये कोणताही त्या ठिकाणी अंपायर नाहीये, त्यामुळे आपणच याचा लगेच या, लवकर या, क्विक या, फास्ट या.
अंपायरचा सिग्नल नो चेंडू आणि षटकार आलाय. आता या मॅच मध्ये कमबॅक झालाय मानस 11 या संघाचं. 2 चेंडू आणि गरज आहे 3 या धावसंख्येची. 3 चेंडू 10ची गरज होती, त्यानंतर निर्धाव चेंडू टाकला. आता 2 चेंडू 10ची गरज होती, त्यानंतर नो चेंडू टाकला, त्यावरती षटकार आला फलंदाज ओमकारच्या बॅटमधनं. ऑन स्क्रीन तुम्ही रिप्ले पाहतायत. एक्झॅक्टली ज्यावेळेस चेंडू कनेक्ट झाला त्यावेळेस वेस्ट हाईटच्या वरती चेंडू होता, त्यामुळे थर्ड अंपायर त्या ठिकाणी घोषित करतात की 9 चेंडू आहे. आता 2 चेंडू उरलेत आणि त्यामध्ये धावा बनवायच्या 3. धावसंख्या त्या ठिकाणी धावफलकावरती 30 आपल्याला पाहायला मिळेल. फ्रीडचा चेंडू होता, सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल आता आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल. स्ट्राईक एंड वरचा फलंदाज त्या ठिकाणी आता बाद झाला. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. हे पहा खेळाडू कक्षामधले जेवढे खेळाडू त्या ठिकाणी आपण चेअर्स वरती बसायचे आहेत. साजय संघ विनंती, आपण खेळाडू सर्व प्लेयर प्लेइंग 11 आपण त्या ठिकाणी डगआउट मध्ये बसा, अन्यथा मॅनेजमेंट कमिटी जो निर्णय देईल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. खेळाडूंना विनंती, आपण आतमध्ये बसायचं, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. अटीतटीचा सामना मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सूचना येईल ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. जर नियमांचं पालन तुमच्या माध्यमातून झालं नाही तर तुम्हाला देखील त्या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू आणि त्या ठिकाणी गरज आहे 2 या धावसंख्येची. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला, अशी परिस्थिती सध्या. कोण मारेल बाजी, कोण जिंकेल हा सेमीफायनलचा सामना, कोणाला मिळेल गोल्डन मेगा फायनलचं तिकीट. मानस 11 का त्यांच्या विपक्षामध्ये संघ जय हनुमान पाडगाव. 2 धावांची गरज, चेंडू शिल्लक आहे 1 चेंडू 2 धावांची गरज. कल्पेश का नवीन आलेला फलंदाज विशाल. मानस 11 का जय हनुमान पाडगाव. येणारा 1 चेंडू, आता 2 धावसंख्येची गरज तुम्हाला पाहायला मिळेल. सामना आपण पाहिला तर सामन्यावरती पकड मजबूत होती जय हनुमान पाडगाव संघाची. 3 चेंडूमध्ये 10 धावसंख्येची गरज असताना 1 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु कल्पेश मार्केचा 1 नो बॉल, त्यावरती आलेला षटकार पूर्णपणे घेऊन आलाय मानस 11 संघाला. या मॅच मध्ये रोशनने जी गोलंदाजी केली, रोहिदासने जी गोलंदाजी केली, परंतु कल्पेशनं आतापर्यंत तब्बल 15 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. चला फलंदाज, आपण देखील जास्त वेळ घेऊ नका, 2 सामने या ठिकाणी आपल्याला कव्हर करायचे आहेत. 1 चेंडू 2ची गरज. फुलटा चेंडू आहे, जेलची संधी, अक्षय दमाने जे सोडलीये. चेंडू चालला डीप मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार आपल्याला पाहायला मिळेल. हा सामना इथे जिंकलाय मानस 11 या संघानं आणि संघ जाऊन पोहोचलाय मेगा फायनल मध्ये. हनुमान तोंडली क्रिकेट संघ, आपण क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करा. जय हनुमान तोंडली संघ, आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करायचा आणि शिलंदवाडी संघ आपले सलामीचे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. जय हनुमान संघ पाटगाव, आपण मैदान खाली करा. चांगली लढत आपल्याला पाहायला मिळाली, जी अपेक्षा होती सर्व क्रीडा रसिकांना. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना आपल्याला पाहायला मिळाला. झेलची संधी होती, अक्षय फार पुढे त्या ठिकाणी उपस्थित होते.
जर सीमारेषेच्या लगत त्या ठिकाणी असतं तर इझी कॅच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली असती. सेकंड सेमीफायनल साहिल 11 शिलंदवाडी आणि जय हनुमान तोंडली साजे संघ आपण देखील आता मैदान सोडा. ओमकार ठरला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. उभा झाला त्यानंतर चांगली खेळली ओमकारच्या माध्यमातून. जानू निरगुडे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी ओमकारला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र सुपूर्त करायचा. साहिल 11 शिलंदवाडी त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान तोंडली सूरज विषयचा संघ आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल. टॉस जय हनुमान तोंडली संघाने जिंकलाय आणि मॅन ऑफ द मॅच सध्या ओमकारला आपण देतोय. जानू निरगुडे यांच्या शुभ हस्ते. वेल प्लेट. फायनल साठी देखील ऑल द बेस्ट. चला सुरू असलेल्या मॅच कडे सध्या आपण जाऊ.